प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र आणि वारकरी संप्रदायाचा कळस असणारे तुकोबराय यांचा संतांच्या संगतीचा लाभ सांगणारा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं भक्ताचं कर्तव्य ठरतं. प्रस्तुत कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. तरी देखील दरवर्षी सालाबादाप्रमाणे चालू असणारा अखंड नाम सप्ताह 81 वर्ष ज्याला पूर्ण होत आहेत आणि अशा या नाम सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या ठिकाणी प्रथमतःच येऊन तुम्हा सर्व संत माता पित्यांचं मला दर्शन घडलं म्हणून मी माझं परमभाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल अखंड नाम सप्ताहाला वर्ष झालेले आहे 81. अनेक वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातोय. आदरणीय बच्छाव सर आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, समस्त ग्रामस्थ आणि त्यांच्या मदतीला असणारे संपूर्ण तरुण वर्ग या भगवान परमात्म्याच्या रामचंद्रजींच्या आणि सकल संतांच्या या प्रांगणामध्ये आपण दरवर्षी या कार्यक्रमाचा लाभ घेत असतो, ज्याच्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन हरिपाठ याचा लाभ आपण सर्वजण घेत आहात. अतिशय दिव्य असा पर्वकाल चालू आहे. थोड्याच दिवसामध्ये भगवान परमात्म्याचा प्राकट्य उत्सव आपण साजरा करणार आहोत, गोकुळाष्टमीचा दिवस. आणि अशा पवित्र अशा पर्वकालावर आपण भगवान परमात्म्याची ही सेवा करत आहोत. या सेवेमध्ये सर्व गुणीजन असतील, सर्व गायनाचार्य वादनाचार्य आणि आपण सर्वजण मिळून या कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्ट करण्यासाठी भगवान परमात्म्याची सेवा म्हणून 2 तास या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व जेही काही सहकार्य करणारे आहे सर्वप्रथम सर्वांच्या चरणी मी या ठिकाणी दंडवत करते, सगळ्यांना नमस्कार करते. कारण या ठिकाणी काही ज्ञानवृद्ध आहेत, काही तपोवृद्ध आहेत, काही वयोवृद्ध आहेत, कदाचित काही जण कथाकार कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी ज्ञाते आहात. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा दंडवत केल्यानंतर या ठिकाणी या सेवेला मी सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की आपण या भारत भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. भारतामध्ये जन्म झाल्यानंतरच आपण भाग्यवान का? इतर देशामध्ये जर आपला जन्म झाला असता तर आपण भाग्यवान ठरू शकत नाही. त्याचं कारण काय आहे? कारण इतर देशामध्ये सुसंस्कार, संस्कृती, कर्म, धर्म, भजन, भक्ती, सत्संग हा विषय इतर देशामध्ये नाही. आपल्या या भारत भूमीमध्ये सुसंस्कार, संस्कृती आहे, भजन आहे, भक्ती आहे, प्रेम आहे आणि पूर्वजांनी दिलेला ठेवा आहे. म्हणून भारतामध्ये जन्माला आल्यानंतर आपण खरोखर स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. पवित्र तो देश
मागे, इतर देशाच्या मागे माता हा शब्द जर लावून बघितला तर शोभणार नाही. लावून बघा, चीन माता, ऑस्ट्रेलिया माता, अमेरिका माता, शोभणार नाही. माता हा शब्द फक्त शोभतो भारताच्याच मागे, कारण या देशामध्ये सुसंस्कार आहे, संस्कृती आहे, प्रेम आहे, कर्म आहे, धर्म आहे, याचं सगळं ज्ञान आणि पूर्वजांचा ठेवा आहे. म्हणून हा देश महान आहे. या देशामध्ये आपण जन्माला आले हे भाग्याचं लक्षण आहे. त्याच्यात या देशामध्येच जन्माला आल्यानंतर भाग्याचं लक्षण का म्हटलेलं आहे? कारण या देशाच्या एका बाजूला हिमालय पर्वतावर केदारनाथ, बद्रीनाथ भगवान बसलेले आहेत. देशाच्या एका बाजूला रामेश्वर भगवान बसलेले आहेत. देशाच्या एका बाजूला द्वारिकानाथ बसलेले आहेत, एका बाजूला जगन्नाथ बसलेले आहे आणि या देशाच्या मध्यावर पंढरीनाथ बसलेले आहे. म्हणून सर्वांगाने सनात असणारा देश म्हणजे माझा हा भारत देश आहे. अशा या भारत देशामध्ये जन्माला आलो आपण, भाग्यवान आहोत. त्याच्यानंतर आपला जन्म झालेला आहे या महाराष्ट्राच्या भूमीवर. आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो. कारण विचार केला देशाचा तर उत्तराखंड जो आहे त्या उत्तराखंडाला देवभूमी म्हटलं जातं, परंतु महाराष्ट्राची भूमी आहे या महाराष्ट्राच्या भूमीला संत भूमी म्हटलं जातं. कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय सारखे सर्व संत महात्मे प्रकट झालेले आहेत. म्हणून आपण भाग्यवान आहोत, कारण ही संत भूमी आहे. त्याच्याही पुढचं भाग्याचं लक्षण तुमचं आमचं असं आहे की संत भूमी तर आहे, परंतु ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या नंतर आपला जन्म झालेला आहे. महाराज, जर ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आधी आपला जन्म झालेला असला असता तर गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आपल्याला मिळाले नसते. आपला जन्म ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या नंतर झालेला आहे, सकल संतांच्या नंतर झालेला आहे. म्हणून संतांचं वाङ्मय तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, हे भाग्याचं लक्षण आहे. आणि त्यातही मोठं भाग्याचं लक्षण असं आहे की आपण मानव म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण माणूस म्हणून जन्माला आलेला आहोत. वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला, अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज 4 प्रकारांनी जीवात्मा जन्म घेत असतो. परंतु त्या 4 प्रकारांपैकी सर्वश्रेष्ठ योनी जर कोणती असेल तर हा मानव देह आहे, ही मानवाची योनी आहे. कारण भगवान परमात्म्याने मानवाला बनवल्यानंतर मानवाच्या मस्तकामध्ये जे 2 मेंदू बनवलेले आहे त्या मेंदूंचा उपयोग करून चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, भक्ती काय, धर्म काय याचं ज्ञान मानवाला होऊ शकतं. आणि याच देहामध्ये आल्यानंतर परमार्थ करता येतो. म्हणून हा देह सर्व देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये आल्यानंतरच भजन करता येतं, भक्ती करता येते, परमार्थ करता येतो, योग्य काय आणि अयोग्य काय याचा न्याय निवाडा करता येतो. कारण भगवान परमात्म्याने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण मानव म्हणून जन्माला आलेलो आहोत. आणि आजच्या स्थितीमध्ये एक अजून आपलं भाग्याचं लक्षण असं आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी आपण एक महामारीला बघितलेलं आहे. त्या महामारीला सामोरं गेलेलो आहे. कोणती महामारी? जागेत ना? सर्वजण अतिशय सुंदर एकदम ताट बसून सुंदर उत्तर द्यायचं, फ्रेश राहायचं. विठ्ठल विठ्ठल. आपण बघितलेलं आहे कोरोनाची महामारी, आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आपल्या समोर, आपल्या घरातले, आपल्या शेजारचे, आपले नातेवाईक, आपल्या
सर्व सगळे संबंधींना आपल्या समोर जाताना आपण बघितलेलं आहे. पण अशा महामारीमध्ये आपण जिवंत राहिलेलो आहे. त्याचं कारण भगवान परमात्म्याची असीम कृपा काही असेल म्हणून आपले श्वास चालू आहे. कारण ज्यांनी जे जाऊ शकत नाही ते सुद्धा या महामारीमध्ये आपण जाताना बघितलेले आहे. निश्चितच त्या भगवान परमात्म्याची अशी असीम कृपा आहे की आपल्याला भगवान परमात्म्याने या जीवनरूपी खेळामध्ये पूर्ण बॉल दिलेले आहेत. कारण एखाद्या क्रिकेटरला बॅट जर दिली आणि बॅट दिल्यानंतर त्याचे ठराविक बॉल ठरलेले असतात की एवढे बॉल झाल्यानंतर दुसरा जण बॅटिंग करू शकतो. पण त्याला दिलेल्या निश्चित बॉलापैकी जर अर्धेच बॉल दिले आणि त्याला सांगितलं तो आउट झाला तर त्याचा फार मोठा अपमान आहे. तसं मानव देह मिळालं आणि अर्ध्यातून जर भगवान परमात्म्याने बोलावून घेतलं आणि जायची वेळ आली तर मला असं वाटतं की अर्ध्यातून रणांगणातून खेळ सोडल्यासारखा आहे. म्हणजे अर्ध्यातून एखादा जर 100 मार्काचा पेपर आहे, 3 तास लिहायचा आहे. 100 मार्काचा पेपर 3 तास लिहायचा आहे. परंतु लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला 3 तास न मिळता जर 1.5 तास मिळाले, पेपर आहे 100 मार्काचा आणि दिले त्याला 1.5 तास आणि त्याचा पेपर हिसकावून त्याला बाहेर काढून दिलं आणि मग त्याच्या मार्काची सरासरी केली, हा जसा त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारचा चुकीची घटना आहे, तसंच अर्ध्यातून जाणं ही सुद्धा एक प्रकारची चुकीची घटना आहे. ज्या अर्थी भगवान परमात्म्याने आपले श्वास चालू ठेवलेले आहेत त्या अर्थी आपण तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितच भाग्यवान आहोत. आणि जर देवाने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, माणूस म्हणून जगलं पाहिजे. कारण दिसायला काही जण माणसं असतात, असायला राक्षस असतात. काही जण दिसायला माणसं असतात, असायला डाकू असतात. काही जण दिसायला माणसं असतात, असायला चोर असतात. दिसायला माणसं असतात, असायला देव असतात. दिसायला माणसं असतात, असायला संत असतात. म्हणून मानव म्हणून जर आपल्याला जगायचं असेल तर त्याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आणि कथा कीर्तनाची नितांत गरज आहे. महाराज, जर कथा कीर्तन नसतील, कथा कीर्तनाचं नियोजन झालं नाही, कारण काही जण बऱ्याच वेळेस असं सहज म्हणत असतात एवढा खर्च करण्यापेक्षा आपल्या गावाचं काहीतरी कार्य करा. आपल्या गावामध्ये जे रस्ते नसतील, काही नसेल, पाईपलाईन नसेल, तो पैसा तिथे लावा, गावाचा विकास करा. त्या विकासाने आपल्या सुख सुविधा होऊ शकतात. त्या विकासाने, त्या पैशाच्या विकासाने आपल्या गावाच्या सुख सुविधा निर्माण होऊ शकतात. परंतु आपलं जीवन सफल करण्यासाठी ज्या संस्कारांची गरज आहे ते संस्कार याच ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. म्हणून कथा कीर्तनाची नितांत गरज कीर्तनाची नितांत आवश्यकता आहे. आपल्या जीवनाचं साध्य आहे भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर संतांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर संत महात्म्यांनी प्रकर्षाने उपदेश करायचा असेल, मागणी मागायची असेल, विनंती करायची असेल, वर्णन करायचं असेल तर संतांचं वर्णन केलेलं आहे, संतांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण काय आहे, तुकोबरायांना जीवनाचं वर्म समजलं, भगवान परमात्म्याची प्राप्ती कशाने होईल याचं वर्म समजलं. त्या
त्याच्यामध्ये एक वरम असं आहे की जे आपल्या जीवनामध्येही आपल्याला बघायला मिळतं की प्रत्येक ठिकाणी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते, ती म्हणजे जिथेही आपण गेलो त्या ठिकाणी आपलं प्रारब्ध आपल्या सोबत असतं. तुकोबराय जी गोष्ट घडत असते त्याचंच वर्णन करतात. म्हणतात की आपण जिथेही गेलो त्या ठिकाणी आपलं कपाळ सोबत असतं. आता एक विचार केला, जर एक विचार करा, आपण कीर्तनाला आलो तर कीर्तनाला आल्यानंतर असं कोणी म्हणेल का हो घाईघाईने येत असताना माझं नाक घरी राहिलं? म्हणेल का कोणी? असं कोणी म्हणेल का घाईघाई येताना माझे पायच घरी राहिले, माझा हातच मी घरी विसरलो, असं कोणी म्हणेल का? नाही. मनुष्याने जागा बदलली की त्याचा देह सुद्धा त्या ठिकाणी जागा बदलत असतो, कारण देह सोबत असतो. तशाच पद्धतीने तुकोबराय म्हणताय आपण कुठेही गेलो तर आपलं कपाळ सोबत असतं. कपाळ म्हणजे काय आहे? कपाळ म्हणजे दैव, कपाळ म्हणजे नशीब, ज्याला शास्त्रकार प्रारब्ध म्हणतायत. ज्याही ठिकाणी गेलो ते सोबत असतं. एका व्यक्तीने विचार केला, तरुण झालेला होता मुलगा, त्याने विचार केला लग्न जमत नाही, त्याचं कारण माझं काही कर्तृत्व नाही, मग काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे म्हणजे माझं लग्न जमेल. हल्लीच्या परिस्थितीमध्ये ही फार मोठी एक शोकांतिका आहे. मुलं भरपूर आहे, मुली मिळत नाही. कारण त्याच्या मागे काय आहे? पहिलं कारण असं आहे मुलांचं स्वकर्तृत्व नाही. दुसरं कारण असं आहे की मुलं व्यसनाधीन झालेले आहे. तिसरं कारण असं आहे छोटा मोठा व्यवसाय करताना मुलांना लाज वाटते. आणि चौथं कारण असं आहे त्यांचा स्वाभिमान सुद्धा त्यांना आडवा येतोय, म्हणून त्यांचे लग्न जमत नाहीये. आणि पाचवं कारण असं आहे मागच्या काही कालावधीमध्ये त्या कालावधीमध्ये भ्रूण हत्या घडल्या, मुलींचं प्रमाण कमी झालं, म्हणून मुलांना मुलगी काही मिळत. मुलाने विचार केला लग्न जमवण्यासाठी काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून त्याने विचार केला चला काय काम करू. पण कोणतंही काम केलं तर यश मिळत नाही, प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न केला पाहिजे महाराज, प्रयत्न केल्याविना काहीही मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याने विचार केला चला शेती आहे आपण शेती करूया. याने कधी शेती केलेली नव्हती, शेतामध्ये गेला. जसा गेला त्याने त्या ठिकाणी पेरणी केली, थोडंफार त्या ठिकाणी उगवलं आणि त्या ठिकाणी वाफे पाडलेले होते. आता पाणी सोडण्यासाठी त्याने लांघ्या केलेल्या होत्या. एका लांगीतून दुसऱ्या लांगीमध्ये पाणी सोडतोय, ती लांगी बंद केली की तिसऱ्या लांगीत सोडतोय, ती लांगी बंद केली की चौथ्या, ज्याला वाफे म्हटलं जातं. त्याने बघितलं, हे काम करून बघितलं, कामाची काही सवय नव्हती. म्हटले अजिबात नाही, हे लांग्या लुंग्या आपल्याला काही जमणार नाही, हे शेतीचं काम मी करणार नाही. त्याने दिलं शेताचं काम सोडून, शेताचं काम सोडून दिलं. आणि जसं सोडलं त्याने विचार केला चला दुसरं काहीतरी काम शोधूया. म्हणून तो गेला नदी किनारी, विचार करत होता. त्याने बघितलं नदीच्या किनाऱ्यावर एक कोळी मासे त्या ठिकाणी पकडत होता, मत्स्यमारी करत होता. मासे पकडणाऱ्या त्या कोळ्याला बघितलं, त्याच्याजवळ गेला, मोठ्याचे मोठे मासे बघितले, विचारलं का हो हे मासे कितीला विकले जातात? म्हटलं हा मोठा मासा जो आहे ना, एक मासा 200 400 500 पर्यंत जातो. जसा मासा तशा पद्धतीने विकला जातो. म्हटले एका दिवसात किती? म्हटलं तसं काही नाही, आपल्या वेळेवर आहे. आपण जशा पद्धतीने काम केलं आणि जितके पकडले, जाळ्यात पकडले गेले त्याच्यावर हे आहे. म्हटले वा, जर एका दिवसामध्ये 5 मासे पकडले 1000-2000च्या वरती पैसे मिळणार, 7 दिवसामध्ये इतके, महिन्याभरामध्ये तितके, याचं गणित लावून झालं. म्हटले हा व्यवसाय चांगला आहे. त्याने विचार केला हाच व्यवसाय करायचा. गेला, जाळं घेऊन नदी किनारी बसला, जाळं टाकलं. आता हा काही जातीवंत कोळी नव्हतं. जसं जाळं टाकलं त्याच्याकडे काही मोठमोठे मासे पकडले जात नव्हते, बारीक 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 मासे पकडले जायचे, त्याचे काही पैसे मिळत नव्हते. त्याने विचार केला हा सुद्धा व्यवसाय काही आपला बरोबर नाही, म्हणून हा व्यवसाय सुद्धा करायचा नाही. कोणता व्यवसाय करायचा? विचार करता करता रस्त्याने निघालेला आहे. चालता चालता त्याने एक बघितलं दृश्य, झाडाखाली एक साधू बसलेले होते, भगवे वस्त्र परिधान केलेले साधू बसलेले होते. त्या साधूंजवळ लोक येत होते, दर्शन करत होते आणि साधूंच्या चरणाजवळ दान दक्षिणा पैसा ठेवत होते, दर्शन करून निघून जात होते. याने विचार केलं हे फार बेस्ट, एकदम चांगलं, फक्त भगवे वस्त्र परिधान करायचे, झाडाखाली बसायचं, लोक येतील, दर्शन करतील, पैसे टाकतील. आता साधू बनणं काही सोपं? साधू जाऊ द्या, महाराज मागे नाव लावून घेणं सुद्धा सोपं जावे त्याच्या वंशात तेव्हा नाही का? पापड काय बेलावे लागतायत हे ज्याला त्याला माहित असतं, म्हणून ही काही गोष्ट सोपी नाही. परंतु त्याने विचार केला हे फार सोपं आहे, हे करून बघूया. जसे भगवे वस्त्र परिधान केले, एका अनोळख्या गावामध्ये गेला, एका झाडाखाली बसला आणि जसा झाडाखाली बसला लोक येत जात होते, परंतु अनोळखा होता व्यक्ती, पैसे कुणी टाकत नव्हतं, फक्त लांबूनच हात जोडून निघून जात होतं.
त्या गावामध्ये एक घटना घडलेली होती. घटना अशी घडलेली होती त्या गावामध्ये की बऱ्याच दिवसापासून रात्री चोऱ्या होत होत्या. लोकांनी विचार केला की चोऱ्या होत आहेत आणि गावाच्या बाहेर हा व्यक्ती नवीनच दिसतोय. असो नसो हा व्यक्ती चोर असेल, रात्री चोऱ्या करत असेल आणि दिवसा भगवे वस्त्र परिधान करून झाडाखाली बसत असेल. सगळे गावकरी एकत्र आले, याला पकडलं, याला विचारले 2-4 श्लोक, 2-4 अभंग, 2-4 ग्रंथांचे नाव याला काय आले. फार अवघड आहे महाराज. कोणी केव्हा काय प्रश्न विचारेल याची गॅरंटी सांगताच येणार नाही. आणि जो विचारतो त्याला फक्त तेवढंच माहित असतं आणि ते तेवढंच प्रश्न विचारायला येतात. उद्धवाच्या पंजोबांचं नाव काय ते तेवढंच विचारायला येतात. आता एवढा बारीक अभ्यास प्रत्येक जण काही करत नाही, म्हणून जेवढं माहित असतं ना तेवढंच पिल्लू समोर घेऊन येतात. महाराज तुम्हाला माहिती का एवढं विठ्ठल याला विचारले प्रश्न, काही सांगता आले नाही. पकडलं त्याला, झाडाला उलट टांगलं, जो प्रसाद दिला महाराज भरपूर ठोकलं, सोडून दिला. हा रडायला लागला आणि रडता रडता म्हणायला लागला, खेती करने को गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ने को गया तो जांगा झूंगा, और साधू बनने को गया तो उलटा टांगा. कारण काय आहे, नशिबामध्ये नव्हतं. कितीही व्यवसाय बदलले तरी सुद्धा व्यवसाय एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. अतिशय सुंदर. व्यवसाय हे फक्त निमित्त आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रारब्धानुसार जे असेल ते मिळत असतं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन आहे. एखाद्याला कमी मिळणं जास्त मिळणं हे प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून जर कोणाला कमी जास्त संपत्ती मिळाली तर त्याच्यामध्ये दुःख कधीही मानून घेऊ नका. दुःख अजिबात मानून घेऊ नका. एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझं फार पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून पोट दुखतंय. त्याने उत्तर दिलं, जेव्हापासून शेजारच्याने गाडी घेतली तेव्हापासून माझं पोट. आता डॉक्टरांनी अशी कोणती औषधी द्यायची की याचं पोट दुखणं बंद होईल. एखाद्याला भरपूर धन संपत्ती मिळाली, यश मिळालं तर त्याच्यामुळे आपण दुःख मानून घ्यायचं नाही, कारण हे तो प्रारब्धा अधीन. म्हणून व्यवसाय बदलला तरी फरक पडला नाही. रामायणामध्ये लंकेवर चढाई करून गेल्यानंतर युद्ध झालं रामप्रभूंचं रावणाबरोबर. या युद्धामध्ये सगळ्यात जास्त जर मदत कोणी केली असेल तर रामप्रभूंना मदत कोणी केलेली आहे? कोणी केली आहे? हनुमानजींनी. सुग्रीवजींची भेट घडून देणारे हनुमानजी, बिभीषणजींची भेट घडून देणारे हनुमानजी, सीतादेवींचा शोध करणारे हनुमानजी, आणि त्याच्यानंतर जेव्हा युद्धामध्ये लक्ष्मणजींना शक्ती लागली तेव्हा संजीवनी आणून देणारे सुद्धा हनुमानजी, सगळी मदत करणारे हनुमानजी. सगळं काही युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर रामप्रभू विजयी झाले. जे ते आपापल्या घरी निघून गेले आणि गेल्यानंतर एक दृश्य बघायला मिळालं. बिभीषणजी किष्किंधाधिपती झाले, बिभीषणजी लंकाधिपती झाले, सुग्रीवजी किष्किंधाधिपती झाले. परंतु हनुमानजींना काय मिळालं?
लेना देना कुछ नहीं सब कर्मों का खेल, लेना देना कुछ नहीं सब कर्मों का खेल, विभीषण को लंका मिली हनुमान को तेल. हनुमानजींना काय मिळालं फक्त, परंतु एक गोष्ट अदृश्य रूपाने प्राप्त झालेली आहे. हृदयामध्ये भगवान परमात्मा विराजमान आहे आणि भगवान परमात्म्याला अधीन करून घेतलं. कारण काय आहे, परमार्थाने प्रारब्ध बदललेलं आहे. नाही का, प्रारब्ध आहे ते आपल्या जीवनामध्ये जे मागच्या जन्मी केलेलं आहे त्याच्यानुसार घडत असते. एकदा भगवान भोले बाबा कैलास पर्वतावर बसलेले होते आणि त्यांनी बघितलं, त्यांचं लक्ष गेलं की समोरून शनिदेवाची स्वारी गेली. शनिदेव जात असताना बघितलं, शनिदेवाचं लक्ष नव्हतं परंतु महादेवांचं लक्ष होतं. महादेवाने विचारलं, काय शनिदेव, फेरफटका निघाला वाटतं. म्हटले हो. काय बरं आहे ना, म्हटले बरं आहे. आता इथपर्यंत ठीक होतं, परंतु महादेवाने शनिदेवाला विचारलं, काय मग आमच्या राशीवर कधी येत आहे. काय विचारलं, आमच्या राशीवर कधी येत आहे. शनिदेवाने सांगितलं, थांबा डायरी बघतो. रोजनिशी बघितली डायरी आणि जशी डायरी बघितली वाचलं, म्हटले उद्याच तुमच्या राशीवर, उद्याच सकाळी 4 ते 6 2 तास तुमच्या राशीवर आहे मी. जेव्हा शनिदेव म्हटले, शनिदेव निघून गेले, परंतु जगाच्या मालकाला घाम फुटला महाराज. कारण शनिदेव राशीवर येणं म्हणजे काही सोपी गोष्ट. जगाच्या मालकाला घाम फुटला, कारण शनिदेव जर राशीवर आले तर चांगल्यांच्या मागे काय काय होत असतं महाराज, ईडी मागे लागत असते. आणि जशी ईडी मागे लागली, 2-2 महिने जेलात जाऊन बसावं लागतं. 20-20 वर्षाचे घोटाळे बाहेर येतात. 20-20 वर्षाचे घोटाळे बाहेर येतात. म्हणून घाम फुटला जगाच्या नायकाला सुद्धा. न जाणो काय होईल, घोटाळे बाहेर पडतात, भ्रष्टाचार बाहेर पडतो. आपल्या देशाची ही शोकांतिका आहे. घोटाळे करत असताना काही वाटत नाही, घोटाळे उघडे पडले की मग वाईट वाटतं. आणि असं वाटतंय का तुम्हाला की ज्याचे उघडे पडलेले आहे घोटाळे तोच घोटाळे करत असेल. विठ्ठल जगाचं हे फार मोठं एक आश्चर्य आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग घडलेला आहे. यक्ष आणि यक्षाच्या समोर युधिष्ठिर उभे होते आणि युधिष्ठिराला यक्षाने काही प्रश्न विचारला. त्याच्यातला एक प्रश्न फार महत्वपूर्ण आहे. यक्षाने विचारलं की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. यक्षाने जेव्हा विचारलं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे, त्यावेळेस युधिष्ठिराने जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य सांगितलं की प्रत्येक माणसाला माहीत आहे की मी या ठिकाणी राहणार नाही, विशिष्ट कालावधीनंतर माझा मृत्यू होणार आहे आणि मी गेल्यानंतर काही वर्षानंतर माझं नाव सुद्धा शिल्लक राहणार. सगळ्यांना माहीत आहे. हे माहीत असताना सुद्धा आपण घोटाळे, तरी सुद्धा दुधामध्ये पाणी. विठ्ठल विठ्ठल सगळं काही माहीत आहे की मी राहणार नाही, माझं नाव राहणार नाही. आपल्याला नाव माहीत आहे का आपल्या आजोबांचं माहिती असतं. आजोबांचं नाव माहिती आहे. कदाचित एखाद्याला माहिती असेल त्यांच्या आजोबांचं, नाही फोटो वगैरे घरामध्ये अजिबात नाही. याचा अर्थ त्यांचं नाव शिल्लक राहिलेलं नाही. पुढे आपलंही तेच होणार आहे. विशिष्ट कालावधीनंतर आपण गेल्यानंतर आपलंही नाव राहणार आणि फोटो सुद्धा घरामध्ये कुणी ठेवणार नाही. कारण 5व्या पिढीचे लोक म्हणतील ही म्हातारी कोण होती, चला फोटो पाण्यात. फोटो कुठे, पाण्यात काढून टाकतील. एवढं जीवनाचं परमसत्य माहिती असताना सुद्धा घोटाळे होत आहेत. एवढं परमसत्य माहिती असताना सुद्धा आपण खोटं बोलतोय, आपण पाप कर्म करतोय, एकामेकाचं मन दुखवतोय आणि ही घटना घडू नये म्हणून आज जपताय. विठ्ठल जगत निर्माण करणाऱ्या जगन्नायकाला घाम फुटला. काय करायचं, उद्या शनिदेव येणार. काय करू रात्रभर विचार करायला लागले. पहाट झाली आणि शनिदेवाची स्वारी येण्याच्या आत, शनिदेव राशीवर येण्याच्या आतच भगवान महादेवाने कुंभक केलं आणि नदीमध्ये जाऊन बसले. सकाळी 3 वाजता, 6:30 वाजता बाहेर आले नदीतून.
जसे बाहेर आले शनिदेव बसलेले होते. म्हणले काय शनिदेव तुम्ही येणार होते ना? म्हणले आलो आहे. मग आल्यानंतर केलं काय? म्हणले तुमच्यासारख्याला 3-4 तास कुंभक करून पाण्यात बसवलं, अजून काय पाहिजे? नाही का? ते देवाला सुद्धा चुकलं नाही. म्हणजे प्रारब्ध जे आहे ते देवाला सुद्धा चुकत नाही. परंतु तुकोबरांना वरम समजलेला आहे की कर्माचा लेखा जर मनुष्य दूर करू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करू शकत नाही. परंतु जगामध्ये संत अशी विभूती आहे की ते काहीही करू शकतात आणि म्हणून अशा संतांचं सानिध्य आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण कपाळ बरोबर घेऊन चालत असताना जर जीवनामध्ये विशेष लाभ जर प्राप्त करून यायचा असेल तर त्याच्यासाठी एकच ठिकाण आहे, ते म्हणजे संत अभंगाचं प्रतीक. परंतु अशा कपाळ सोबत असताना याच्यामध्ये जर कोणतं सामर्थ्य आहे बदल करण्याचं तर ते फक्त संतांमध्ये आहे. कारण जगामध्ये मानव देह धारण करून येणारे संत हे सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये 4 प्रकारचे मानव आहेत. पहिले माणसं आहेत अज्ञार्थी, ज्यांना स्वतःचंही हित समजत नाही आणि दुसऱ्यांचंही हित समजत नाही, त्याला अज्ञार्थी म्हणतात. जसा पतंग हा जो किडा आहे, दिवा लावल्यानंतर तो दिव्याजवळ येतो आणि दिव्याजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्या दिव्याजवळ जाऊन त्या दिव्यावर झडप घालून घालून स्वतः जळून जातो, त्याची राख होऊन जाते. म्हणजे स्वतःचंही हित समजत नाही आणि दुसऱ्यांसाठीही अंधार पाडतो.
असा जो पतंग आहे तो पतंग काय करतोय, तो अंधार पाडतोय. तशाच पद्धतीने जगामध्ये काही लोक आहेत. हे लोक कसे करतात तर हे लोक या पतंगासारखे जीवन जगत असतात. आणि पतंगासारखे जीवन जगत असताना ते दुसऱ्यांच्या जीवनामध्येही अंधार करताय आणि स्वतःच्याही जीवनामध्ये अंधार करताय. त्यांना स्वार्थही समजत नाही आणि काहीच समजत नाही. दोन मित्र होते आणि असे दोनही मित्र त्यांनी विचार केला की श्रावण महिन्याचा पर्वकाल आहे. अशा पर्वकालामध्ये भगवान महादेवाची भक्ती करूया. म्हटले महादेवाची भक्ती करायची, कारण भगवान महादेव अतिशय भोळे दैवत आहे. आणि श्रावणामध्ये महादेवाची भक्ती का करतात त्याच्याही मागे कारण आहे महाराज. कारण आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी म्हणतात, अशा देवशयनी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू शयन करतात. आणि 4 महिन्यानंतर जी एकादशी येते कार्तिक एकादशी, त्या एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात. त्या ठिकाणी उठत असतात श्री हरी विष्णू. 3 देवांकडे जगाचं काम आहे. एक देव आहे ब्रह्मदेव, जगताची उत्पत्ती करतात. श्री हरी विष्णू पालन पोषण करतात. भगवान महादेव संहार करतात. आणि असं करत असताना जेव्हा भगवान श्री हरी विष्णू 4 महिने झोप घेतात, तसं देव कधी झोपत नसतात, परंतु एक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून अशा वेळेस जगताचा कारभार जो आहे तो महादेवाच्या हातामध्ये दिलेला असतो. आणि महादेवाच्या हातामध्ये कारभार दिलेला असल्या कारणामुळे 4 महिनेपर्यंत चतुर्मास असेल किंवा त्याच्यामधला जो श्रावण मास असेल त्याच्यामध्ये महादेवाची उपासना केली जाते. दोघांनी विचार केला. म्हटले सगळ्यात भोळं दैवत आहे महादेव, लवकर प्रसन्न होणार. किती भोळे आहेत महादेव. एक चोर चोरी करण्यासाठी गेला रात्रीच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये. त्याने पेटी फोडली, पैसे काढले. पैसे काढून निघणार, त्याचं लक्ष गेलं गळती बसवलेली होती आणि वरती मोठाच्या मोठा घंटा होता. म्हटला याचे भरपूर पैसे येते, काय सोडायचं हेही घेऊन जाऊ. पण कसं काढायचं, घंट्यापर्यंत हात पोहोचत नाही. जसा महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला, घंटा काढायला लागला, महादेव प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्याला आलिंगन दिलं. म्हटले आतापर्यंत बेल वाहणारे दिसले, धन वाहणारे दिसले, फूल वाहणारे दिसले, परंतु सर्वस्व अर्पण करणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी दिसला. आता तो सर्वस्व अर्पण करण्यासाठी महादेवाच्या अंगावर उभा होता का, चोरी करण्यासाठी शिवलिंगावर उभा होता. महादेव एवढे भोळे की त्याला दर्शन दिलं. एवढं भोळे दैवत. तसं आपले इष्टदेव असणारे भगवान श्री हरी विष्णू अजिबात नाही. जसा ऊस रस काढण्यासाठी घालतात आणि नंतर बाहेर काढतात, त्याचा जसा चोथा होतो ना, तसा चोथा आपल्या सगळ्यांचा होतो. आणि याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण आपले इष्टदेव आहे श्री हरी विष्णू, म्हणून आपणही काही त्यांचा पिछा सोडणार. देवा तू कितीही परीक्षा घे, आम्हीही तुझेच भक्त आहोत, सोडणार नाही. त्यांनी विचार केला महादेवाची भक्ती करू. दोघही जणांनी भक्ती केली, भजन केलं. भगवान महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाल्यानंतर दोघांच्या मनातला भाव बघितला. महादेवाने सांगितलं एकाला की तुझा भाव थोडा कमी होता, दुसऱ्याच्या अंतकरणातला भाव थोडा जास्त आहे, म्हणून तू जेही मागशील त्याच्या दुप्पट मी तुझ्या मित्राला दे. याने विचार केला माझ्या मित्राला दुप्पट मिळेल. मग त्या ठिकाणी त्याने सांगितलं देवा जर द्यायचंच असेल तर माझी एकच इच्छा आहे, माझा एक डोळा फुटू दे, एक हात तुटू दे आणि एक पाय मोडू दे. म्हणजे दुसऱ्याचाही एक नाही, त्याचे 2 डोळे फुटतील, त्याचे 2 हात तुटतील आणि त्याचे 2 पाय. म्हणजे स्वतःचही हित करत नाही आणि दुसऱ्याचंही अजिबात हित करत नाही. असे काही जीव असतात जे जगामध्ये अतिशय अज्ञार्थी वृत्तीने जीवन जगतात. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जीव या जगामध्ये आहे. ते जीव असे आहे फक्त स्वार्थ वृत्तीने जीवन जगतात. तैसे काया वाचा मने बलदया दुःख देत जाणे, स्वार्थ साधित न पाहे पराचे हित. काया वाचा मने बलदया दुःख देत जाये. कशा पद्धतीने जीवन जगतो तो व्यक्ती. काया वाचा मनाने दुसऱ्यांना दुःख देतो आणि स्वतःचा स्वार्थ साधत असतो. त्याच्या शरीराने जरी हालचाल घडली तरी स्वार्थासाठी. तो जर कुणाशी बोलला तर त्याचं बोलणं सुद्धा स्वार्थासाठी. त्या व्यक्तीने कुणाची संगत केली, कुणाला मदत केली, ती सुद्धा स्वार्थासाठी. असे काही स्वार्थी लोक असतात. एका व्यक्तीची दाढीचे केस फार मोठेच्या मोठे होते. दाढीला लागली आग आणि जशी आग लागली काय केलं असेल त्या व्यक्तीने, काय केलं असेल,
दाढीला आग लागल्याबरोबर त्याने लगेच आग विझवण्याचा प्रयत्न केला. जसा आग विझवण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या शेजारी एक माणूस होता. तो म्हटले थांबा थांबा थांबा, माझ्याकडे काडी नाहीये, बिडी आहे, माझी एकदा बिडी पेटून घेऊ द्या, मग तुमची दाढी विझवा. म्हणजे दुसऱ्याची दाढी पेटली तरी जळली तरी चालेल, परंतु याची बिडी पेटली पाहिजे. असे काही स्वार्थी आहेत. एका सरड्याने जीव दिला. कुणी? सरड्याने जीव दिला आणि त्याचा आत्मा गेला यमदेवाकडे. यमसदनामध्ये आत्मा गेला. यमदेवाने विचारलं सरड्याला, का जीव दिलेला आहे? त्या सरड्याने सुंदर उत्तर दिलं की लोक मला रंग बदलणारा गिरगिट म्हणजे सरडा म्हणतात आणि मी वेळोवेळी रंग बदलतोय, ज्याही झाडावर गेला तसा वागतोय, परंतु माझं नाव या लोकांनी बदनाम केलं. माझ्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक या जगामध्ये आले म्हणून मी जीव दिला. सरड्याने जीव दिला. कारण काय आहे? लोक या कलियुगामध्ये बदललेले आहेत, स्वार्थ वृत्तीने जीवन जगताय. म्हणून देवाला सुद्धा वाईट वाटतंय, संताला सुद्धा वाईट वाटतंय की स्वार्थाने काही होणार नाही, उलट माणसाची अधोगती होईल. म्हणून स्वतःही परमार्थ करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही, असे काही स्वार्थी लोक आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत, ते स्वार्थही साधतात आणि परार्थ सुद्धा साधतात. स्वार्थही साधतात. जशी गंगा नदी आहे, फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. माऊली वर्णन करतात. नदी काय करते? ती नदी वाहता वाहता ज्या ठिकाणानं वाहते, आजूबाजूच्या लोकांनी स्नान केल्यानंतर त्यांचं पाप ताप दूर करते. तीरावरच्या लोकांना शेतीला पाणी देते, प्यायला पाणी देते. म्हणजे दुसऱ्यांचाही स्वार्थ साधला जातो आणि पूर्णत्वाला जाते, समुद्रापर्यंत जाते. म्हणजे स्वतःचाही स्वार्थ आणि दुसऱ्यांचाही स्वार्थ साधत. तशाच पद्धतीने सूर्य सुद्धा आहे. जसा सूर्योदय झाला, जगामध्ये प्रकाश येतो आणि प्रकाश आल्यानंतर सगळ्यांना प्रकाशाची प्राप्ती होते आणि प्रकाशाची प्राप्ती होते. हे कार्य करत असताना सूर्यही भ्रमण करतोय, प्रकाशही देतोय आणि स्वतः सुद्धा भ्रमण करतोय. दोनही कार्य सूर्य करतोय. आणि असं करत असताना सूर्य काय करतोय? माऊली वर्णन करताय. जगाचे अंध फेडीत, स्त्रियेचे रावळे उघडत, फिरे जैसा भास्वत प्रदक्षिणा. तो सूर्य प्रदक्षिणाही करतो आणि दुसऱ्यांना जीवन सुद्धा देत असतो. म्हणजे दोनही कार्य करतो. असे दोनही कार्य करणारे तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत. परंतु चौथा प्रकार असा आहे या जगामध्ये, ते फक्त परार्थ साधत आहे. स्वतःचा विचार करत नाही, देहाचा नाही आणि संसाराचा सुद्धा नाही. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, परंतु जगताचा कल्याणासाठी जे जीवन जगतायत त्यांना संत म्हणतायत आणि ते परार्थी आहेत. संसाराचे
जगलेले आहेत ते संत आहेत. असे अनेक महापुरुष या जगामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांनी जगत कल्याणाकरता आपला देह समर्पित केलेला आहे. जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याला पशु म्हणतात, त्याला जनावर म्हणतात, त्याला स्वार्थी व्यक्ती म्हणतात. जो भक्ताचा विचार करतो त्याला देव म्हणतात आणि जो जगत कल्याणाचा विचार करतात त्यांना संत म्हणतात. येते उपकाराचा आणि त्यांनी अवतार धारण करून आपल्या संसाराची राख रांगोळी केली, बरं तारुण्य समर्पित केलं म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय. महाराज तारुण्य अवस्था होती जिजाऊ साहेबांची आणि तारुण्य अवस्थेमध्ये असताना शहाजी राजे जे आहे ते दूर होते आणि अशा स्थितीमध्ये आपल्या मुलांना जन्म देऊन त्यांचं पालन पोषण त्यांचं संगोपन जिजाऊ साहेबांनी केलं. काय मोठा त्याग असेल महाराज. अनेक वर्ष पती लांब आणि पत्नी कुठे आणि त्याच्यामध्ये अशा स्थितीमध्ये मुलांना जवळ घेऊन सुसंस्कार घालवणाऱ्या जिजाऊ साहेब होत्या की ज्यांनी तारुण्य अवस्थेमध्ये विचार केला नाही, जगत कल्याणाचा विचार केला की रयतेला सुख प्राप्त झालं पाहिजे. रयतेच्या मनामध्ये सुख नाही, समाधान नाही आणि त्याच्यामुळे स्वराज्याची स्थापना घडली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं. असं स्वप्न जेव्हा उराशी बाळगलं, जन्म झाला शिवाजी महाराजांचा, परंतु त्याच्याही आधी एक घटना घडली. जेव्हा गर्भवती होत्या जिजाऊ साहेब अशा स्थितीमध्ये स्वप्न बघत होते स्वराज्याच्या स्थापनेचं. ही रयता, या रयतेमध्ये असणारे लोक कसे सुखी होतील म्हणून एकांतामध्ये बसून तासनतास खिन्न मनाने विचार करायचे. आजूबाजूला असणाऱ्यांनी विचारलं, आऊसाहेब तुम्हाला काही डोहाळे आहेत का? आऊसाहेब तुम्हाला काही आंबट गोड खाण्याची इच्छा होते का? काहीतरी मागून घ्या असं खिन्न मनाने का बसलेला आहात तुम्ही? जेव्हा विचारलं, ऐकल्याबरोबर जिजाऊ साहेब ताडकन उभ्या राहिल्या. हाताची मूठ आवडली आणि जशी मूठ आवडली उभ्या राहिल्याबरोबर ओठ बडबडायला लागले, डोळे लाल बुंद झाले, शरीर कंपायमान झालं आणि उत्तर दिलं, आम्हाला कसले डोहाळे? आम्हाला डोहाळे लागलेले आहेत. आम्हाला डोहाळे असे आहेत की आम्ही घोड्यावर बसावं, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये जावं आणि तिथे गेल्यानंतर जे दुष्ट आहेत त्यांच्यावर वार करावे आणि त्यांचं दड मानेपासून वेगळं करावं. जे आत्ताच्या स्त्रियांवर अत्याचार करतायत हे आमचे डोहाळे आहेत, हे आमचे डोहाळे आहेत. जिजाऊ साहेबांचे हे डोहाळे होते महाराज. आता स्त्री जर गर्भवती राहिली डोहाळे लागतात कसले? माती खाण्याचे, राख खाण्याचे, आंबट खाण्याचे, गोड खाण्याचे. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते रयतेच्या कल्याणाचे. आणि जेव्हा बालकाला जन्म दिल्यानंतर हे विचार केला, हे बालक सामान्य राहता कामा नये, याच्यावर संस्कार घडले पाहिजे. म्हणून संस्कार घडवण्यासाठी काय केलं? संतांच्या गोष्टी सांगितल्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. बाल्यावस्थेमध्ये असलेला शिवबांना पाण्यामध्ये टाकलं, तुला पोहावंच लागेल. घोड्यावर बसवलं, तुला घोडेस्वार करावीच लागेल. असा जेव्हा त्यांनी शिकवलं, छोट्याशा बालकाला सर्वांगाने परिपूर्ण केलं. एक घटना घडलेली बाल्यावस्थेमध्ये शिवाजी असताना 2-3 महिन्याचे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा अवस्थेमध्ये एकदा शिवनेरी गडावरून जिजाऊ साहेबांना खाली येण्याची वेळ निर्माण झाली. तेव्हा अवघे 2-3 महिन्याचे शिवाजी महाराज. आणि अशा वेळेस दासीकडे बालकाला दिलं आणि सांगितलं की लक्ष देवा, आत्ताच आम्ही जातो आणि थोड्याच वेळानंतर येणार. जिजाऊ आई साहेब गेल्यात.
थोडा वेळ जास्त लागला. इकडे छोटंसं बाळ झोपलेलं होतं, ते उठलं, रडायला लागलं. कर्मधर्म संयोगाने दासीलाही एक छोटंसं बालक होतं. त्या बालकाजवळ ते शिवाजी महाराजांना ठेवलेलं होतं. रडताना बालकाला बघितलं, त्या दासीने आपलं स्वतःचं दूध शिवाजी महाराजांना पाजलं. छोट्याशा बालकाला झोपून ठेवलं. थोड्या वेळानंतर आईसाहेब आल्यात आणि आल्यानंतर विचारलं दासीला, माझं बाळ उठलं होतं का? त्यावेळेस दासीने सांगितलं, हो आऊसाहेब, बाळ उठलं होतं, खूप रडत होतं, फारच रडत होतं, परंतु मी रडू दिलं नाही, माझं दूध त्यांना पाजलं आणि बाळ आता झोपलेलं आहे. त्या ठिकाणी वाटलं दासीला की आईसाहेब माझ्या पाठीवरून हात फिरवतील, मला शाबासकी देतील, परंतु घटना तशी घडली नाही. आऊसाहेबांच्या कानावर शब्द गेल्याबरोबर धावत पडत गेल्या. शिवबांना मांडीवर घेतलं, 2 बोट तोंडात घातले, घशापर्यंत नेले, पिलेलं दूध बाहेर काढलं आणि आऊसाहेबांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, एका दासीचं दूध जर माझं बाळ पिला तर तो सुद्धा दास्यत्व करेल. याला दास्यत्व नाही, याला स्वराज्याची स्थापना करून मला राजा बनवायचा आहे, म्हणून मी याला दूध पिऊ देणार नाही. तेव्हापासून हे शिक्षण दिलं, तेव्हापासून संस्कार दिले. हे संस्कार दिल्यानंतरच मुलं घडत असतात महाराज. मुलं घडत असताना जर आई वडिलांचं लक्ष नसेल ना, पाप लागतंय, पाप. जे व्यक्ती मुलांना जन्माला घातल्यानंतर सुसंस्कार देत नाहीत ते पापाचे भागीदार बनतात. आणि इन ब्रॅकेट अँड अंडरलाईन दिस सेंटेन्स लिहून ठेवा. पुन्हा एकदा ऐका, जे आई वडील मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना सुसंस्कार देत नाही ते पापाचे भागीदार बनतात. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की मुलांना जन्म दिल्यानंतर फक्त लहानाचं मोठं करायचं एवढं नाही, त्यांना शिक्षण घडवायचं एवढं नाही, त्यांना काहीतरी पोट भरवण्यासाठी व्यापार व्यवसाय शिकवायचा एवढं आपलं कर्तव्य नाही, तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना सुसंस्कार दिले पाहिजे, कथा कीर्तनामध्ये आणले पाहिजे. शोकांतिका अशी आहे, कलियुग आहे, त्याच्यात हातामध्ये दुसरं एक कलियुग आहे प्रत्येकाजवळ. कोणतं? मोबाईल. या मोबाईलचा वापर जितका चांगला आहे तितका वाईट सुद्धा आहे. आणि एकांतामध्ये असताना मुलं मुली मोबाईल हातामध्ये घेऊन अभ्यासच करताय असं नाही. टीव्ही आणि मोबाईल याच्यामुळे मुलं बिघडलेले आहे. परिणाम सुसंस्कार आणि संस्कृतीपासून कुठेतरी लांब आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते, ते म्हणजे शिक्षण सुद्धा असं झालेलं आहे महाराज की इंग्लिश मीडियमच्या नादामध्ये जेव्हा मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला जात आहेत त्यावेळेस आपल्याला जसं शाळेमध्ये गेल्यानंतर परिपाठ हा विषय असायचा, परिपाठ हा विषय असायचा, वर्गामध्ये जाण्याच्या आधी वर्गाच्या बाहेरच प्रार्थना झाल्याबरोबर अर्धा एक पाऊण तासाचा अभ्यास दिला जायचा, त्याला परिपाठ म्हणायचे. त्या परिपाठामध्ये रामरक्षा स्तोत्र, गीतेचे श्लोक, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रुती, ओव्या हे सगळं शिकवलं जायचं, पसायदान म्हटलं जायचं आणि मुलांना हे सगळं सांगितलं जायचं, शिकवलं जायचं, सुसंस्कार दिले जायचे, संस्कृती शिकवली जायची, नमस्कार करण्याची पद्धत सांगितली जायची. पण आता ते आपण विसरलेलो आहे. एकदा इंग्लिश मीडियमला गेले की त्या ठिकाणी पहाटे उठले की गुड मॉर्निंग, रात्री झोपताना गुड नाईट, दर्शन करण्याची पद्धत नाही. सुसंस्कार आणि संस्कृतीपासून शिक्षणामध्ये फार दूर मुलं राहिलेले आहेत. कारण काय झालेलं आहे, शिक्षणामध्ये एक गोष्टच सुद्धा फार मोठी खालावलेली आहे. विचार करा, जितक्या गल्ल्या तितक्या गल्लीमध्ये इंग्लिश मीडियम, आणि या इंग्लिश मीडियम मध्ये BEd झालेले शिक्षक नाहीत. जाऊन बघा, BEd झालेले शिक्षक नाहीत. आणि जर तुम्ही अभ्यास केला तर मॉन्टेसरीचा कोर्स सुद्धा केलेला नाही, ज्यांना मराठी सुद्धा बोलता येत नाही असे शिक्षक इंग्लिश मीडियमला आहे, 5 आणि 6 हजाराच्या पगारामध्ये. परिणाम काय झालेला आहे, शोकांतिका आहे ही गोष्ट, खरी गोष्ट आहे ही. विचार करा, कुणीतरी एखाद्या चॅनलने, टीव्ही चॅनलने हा प्रकार सगळ्या जगाच्या पुढे दाखवला पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की DEd मग तुम्ही शिकवता कशाला? DEd झालेले घरी बसलेले आहेत. DEdचा जर फॉर्म भरला तर क्लोज कितीला होत आहे? 80% पुढे. आणि एवढा अभ्यास करून DEd करून जर घरी बसण्याची वेळ येत असेल आणि ज्यांना काही येत नाही ते जर शिक्षण शिकवत असतील तर आपल्या देशाची शिक्षण पद्धती किती खालावलेली आहे, त्याच्या सुसंस्कार शिकवले जात आहेत की नाही याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे.
जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि असे परार्थाने जीवन जगणारे शिवाजी महाराजांनी तारुण्यावस्थेमध्ये सुद्धा विचार केला नाही की माझं काय होईल. अफजल खानाची भेट घेण्यासाठी जेव्हा शिवाजी महाराज गेले, काहीच वय नव्हतं महाराज, भर तारुण्य अवस्थेमध्ये शिवाजी महाराज, आणि अशा वेळेस अफजल खानाची भेट घ्यायला गेले त्यावेळेस गॅरंटी नव्हती की शिवाजी महाराज जिवंत पुन्हा येतील. पण जगतेचं कल्याण व्हावं, रयतेचं कल्याण व्हावं म्हणून भेट घेण्यासाठी गेले. परंतु भगवान परमात्म्याच्या कृपेने अफजल खानालाच समाप्त करून शिवाजी महाराज आले. आपल्याला सगळी घटना माहीत आहे. तारुण्याचा विचार केलेला नाही महाराज. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, काय तरुण वय होतं. लग्न जमणार होतं, भगतसिंगांचं लग्न जमणार होतं. मुलगी बघितलेली होती, मुलीवाले घर बघायला येणार होते, थोडेफार पैसे जमा झालेले होते. अशा स्थितीमध्ये भगतसिंगांनी माझं लग्न व्हावं, मला मुलबाळ व्हावं, मी सुखाने जीवन जगावं हा विचार केला नाही, तर जे दुष्ट होते त्यांना समाप्त करण्यासाठी बॉम्बस्फोट केला. आणि परिणाम काय झाला की आनंदाने फाशी स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर जगतामध्ये कायमचे अजर अमर झाले. जगतासाठी जगले, परार्थाने जगलेले आहेत महाराज. धर्म टिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी काय केलं, अंगावरची कातडी काढून टाकली, अंगाला मीठ जळलं, डोळे फोडले गेले, 40 दिवस भयानक त्रास झाला, तरी सुद्धा धर्म सोडला नाही. कशासाठी? धर्म टिकण्यासाठी. परार्थी जीवन जगलेले आहेत. संत सुद्धा तसे आहे, परार्थी जीवन जगतायत, जगत कल्याणासाठी जगतायत. परंतु संतांमध्ये एक गोष्ट महत्वाची अशी आहे की ते कपाळावरच्या रेषा बदलू शकतात. माऊलींनी एका ठिकाणी वर्णन केलेले आहे, ललाटी जे लिहिले मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोने. ललाटीचं लिहिलेलं अजिबात बदलता येत नाही, परंतु संतांमध्ये ही ताकद आहे हे वर्म तुकोबरायांना समज. संतांमध्ये ही ताकद आहे. उत्तर प्रदेशामध्ये एक व्यापारी राहत होते, धर्मपरायण भगवत भक्त. नारदजी महाराज गेले, नारदजी महाराजांचं दर्शन घेतलं, नारदजी महाराजांनी भोजन केलं आणि निघत असताना व्यापाऱ्याला दुःखी अवस्थेमध्ये बघितलं. विचारलं दुःखाचं कारण काय आहे. त्या व्यापाऱ्याने उत्तर दिलं, महाराज सगळं काही आहे परंतु मूलबाळ नाही हो. नारदजी महाराज म्हटले, मी आशीर्वाद देतो तुम्हाला मूलबाळ होईल. देवाजवळ जाऊन तुमचं गाऱ्हाणं मांडतो, तुम्हाला मूलबाळ होण्यासाठी देवाजवळ मी विनंती करतो. नारदजी महाराज निघाले, वैकुंठामध्ये गेले, भगवान श्री हरी विष्णूंची भेट घेतली आणि त्या ठिकाणी बोलायला लागले का हो देवा तुम्ही कसे आहात. म्हटले कसे आहात प्रभो. अहो जे भगवत भक्ती करताय, भजन पूजन करताय, नामस्मरण करताय, अशा व्यक्तीला तुम्ही मूलबाळ दिलेलं नाही, देऊन टाका ना मूलबाळ, काय फरक पडतोय. भगवंताने सांगितलं, नारदजी महाराज त्यांच्या भाग्यामध्ये मूलबाळ लिहिलेलं नाही, मी प्रारब्ध बदलू शकत नाही. नारदजी महाराजांना वाईट वाटलं, विनंती केली, भगवंताने ऐकलं नाही. नारदजी महाराज निघून गेले. परत नारदजी महाराज 12 वर्षपर्यंत त्या व्यापाऱ्याच्या घरी गेले नाही आणि तिकडे फिरता सप्ताह सुद्धा नेला. 12 वर्षपर्यंत, कारण आशीर्वाद देऊन आले होते की तुम्हाला मूलबाळ. एकदा विचार केला नारदजींनी, चला भेटून येऊ. 12 वर्षानंतर संत हृदय नवनीत समान गेले नारदजी महाराज आणि जसे अंगणामध्ये गेले, नारदजींनी एक दृश्य बघितलं. 2 मुलं अंगणामध्ये खेळत होते, छोटे छोटे. एक मूल मांडीवर बसलेलं होतं व्यापाराच्या आणि एक बाळ पाळण्यामध्ये होता आणि व्यापारी झोका देत होता. नारदजी गेले, आनंदी आनंद वातावरण बघितलं. नारदजींनी विचारलं, हे छोटे मुलबाळ शेजारचे आहेत की पाहुणे आले आहेत घरात. म्हणले नाही महाराज, शेजारचेही नाही आणि पाहुणेही नाही, हे माझे आहे, तुम्ही आशीर्वाद दिला ना म्हणून झालेले. आश्चर्य वाटलं नारदजींना. देवाने तर सांगितलं प्रारब्धामध्ये मूलबाळ नाही, झाले कसे. आनंद झाला. नारदजींना भेट घेतली, भोजन बिजन केलं, आशीर्वाद दिला. नारदजी गेले वैकुंठामध्ये. देवा किती हो खोटं बोलतात तुम्ही. म्हटले काय झालं. ज्यांच्या प्रारब्धात मूलबाळ नाही त्यांना तुम्ही मूलबाळ दिलं, मी ज्यांच्यासाठी विनंती केली होती त्यांना दिलं, माझा आशीर्वाद प्राप्त झाला का त्यांना. म्हटले नाही नारदजी, तुमचा आशीर्वाद मिळालेला नाही, एक महान संतांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त दुसरे महान संत कोण आहेत, चला मला बघायचे.
भगवान परमात्मा नारदजींना ते महात्मे दाखवायला घेऊन गेले. घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये जेव्हा नारदजींना घेऊन श्रीहरी विष्णू गेलेले आहेत, भरपूर पाऊस पडलेला होता, सगळं काही जंगल भिजलेलं होतं. त्या महात्म्यांच्या जवळ गेले आणि भगवान परमात्म्याने अतिशय थंडी वाजते असं नाटक केलं आणि त्या महात्म्यांना सांगितलं, हे बघा मला फार थंडी वाजते, शेकोटी लावा ना, शेकोटी पेटवा. आता त्या महात्म्यांनी विचार केला, काहीही कोरडं नाही, सगळं काही ओलंय, शेकोटी कशी पेटवायची, कशी पेटवायची शेकोटी. म्हणून त्यांनी विचार केला, चला आपणच आपल्या अंगाला आग लावून घेऊ. तूप घेतलं, तुपाचा डबा घेतला, अंगावर ओतून घेतला, 2 दगडे घेतले आणि त्याच्यातून अग्नी विस्तव निर्माण करणार, पेटवणार. तेवढ्यात नारदजींनी हात धरला आणि थांबवलं. भगवान परमात्मा म्हणतायत नारदजींना, बघा नारदजी, असे भक्त आहेत ना, यांच्यामुळे मला लोकांचं प्रारब्ध बदलावावं लागतं. हे ते संत आहेत, यांच्यामुळे मला प्रारब्ध बदलावावं लागतं. हा संतांचा कृपा आशीर्वाद आहे. लांब जायची काय गोष्ट आहे. पूर्वी संस्थानिक राजे असायचे आणि संस्थानिक राजे असताना घटना एकदा अशी घडली की राजाचा विवाह झाला, बरेच दिवस झाले, राणीला पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, 5वी मुलगी. राजाला राग आला. राजाने राणीला सांगितलं, राणी साहेब, जर तुम्हाला यावेळेस मुलगी झाली तर मी तुम्हाला समाप्त करेल आणि मुलीलाही समाप्त करेल. आता मुलगी होणं किंवा मुलगा होणं हे कोणाच्या हातामध्ये नाही. राणी फार घाबरल्या, गर्भवती झालेल्या होत्या, काय केलं पाहिजे, अतिशय दुःखी होत्या. सोबत एक दासी होती, चतुर दासी. दासीने सांगितलं, राणी साहेब काळजी करू नका, चांगला विचार करा, बघा यावेळेस मुलगा होईल, मुलगी जरी झाली तरी घाबरू नका, आपण काहीतरी मधला मार्ग काढू. राणीला कसं बसं समजावलं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, राणी प्रसूत झाली आणि पुन्हा एकदा राणीला मुलगी. जशी मुलगी झाली, राणी रडायला लागली, आता राजा मलाही जिवंत ठेवणार नाही आणि मुलीलाही जिवंत ठेवणार नाही, काय करायचं. अशा वेळेस दासीने सांगितलं, राणी साहेब काळजी करू नका. गावातल्या श्रेष्ठ ब्राह्मण देवतांना बोलवलं आणि सांगितलं, हे बघा राणीचे प्राण वाचवायचे आहेत, तुम्ही थोडं खोटं बोला आणि राजाला एवढंच सांगा की 12 वर्ष होईपर्यंत तुम्हाला मुलाचं तोंड बघायचं नाही, तुम्हाला मुलगा झालेला आहे, एवढंच सांगा. त्या ब्राह्मण देवतांनीही ऐकलं, कारण कुणाचे जर प्राण वाचवायचे असतील तर खोटं बोललं तरीही चालतं. 5 ठिकाणी खोटं बोललेलं सुद्धा चालतं. मग त्या ठिकाणी ब्राह्मण देवतांनी होकार दिला, सांगितलं गावामध्ये जिकडे जिकडे राणीला मुलगा झालेला आहे, राजालाही सांगितलं. राजाला आनंद झाला. सांगण्यात आलं, राजे साहेब, अशा काही नक्षत्रावर मुलाचा जन्म झालेला आहे की मुलाचा जर मुख तुम्ही बघितलं तर तुमच्यावर संकट येईल, म्हणून 12 वर्षपर्यंत तुम्हाला मुलाचं तोंड बघायचं नाही. राजाने विचार केला, जाऊ द्या, मुलाचं तोंड नाही बघायला मिळालं म्हणून काय झालं, पण बरं झालं ना, मुलगा तर झालाय. म्हणून राजाला आनंद झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलीला मुलाचंच नाव देण्यात आलं. मुलाचे कपडे, मुलगा म्हणून लहानाचं मोठं, सगळ्यांपासून लांब ठेवण्यात आलं. मुलगा 12 वर्षाचा झाला म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची झाली. राजाने दुसऱ्या शेजारच्या राजाची राजकन्या तिच्या बरोबर आपल्या मुलाचं लग्न जमवलं आणि विचार केला की 12 वर्षाचा मुलगा झाला की लग्न लावतानाच आपल्या मुलाचं तोंड बघायचं, म्हणजे दोनही पर्वकाल एकाच ठिकाणी साधले जातील. मुलाचं लग्नही लागेल, कारण पूर्वी लग्न लवकर व्हायचे, मुलाचं लग्नही लागेल आणि मुलाचं मुखही 12 वर्षानंतर बघायला मिळेल. जेव्हा मुलीला बातमी समजली की माझं लग्न एका मुलीबरोबर होणार आहे, वाईट वाटलं महाराज. तिला माहिती होतं मी मुलगी आहे, पण काय करायचं, आईचेही प्राण आता जातील, माझेही जातील, खरं कसं सांगायचं. म्हणून अतिशय दुःखी झाली. विचार केला की माझंच जीवन मी संपवून घेतलेलं बरं, म्हणून वनामध्ये गेलेली आहे. आता देहाचा त्याग करणार. तेवढ्यात ज्ञानोबराधिक सर्व संतांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि ज्ञानोबराय पंढरीच्या दिशेने जात असताना भजन करत आहेत. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जसं भजन चालू होतं तिने विचार केला, चला महात्म्यांचं दर्शन घेऊ आणि मग नंतर आत्महत्या करू. असं करत असताना तेव्हा ती महाराजांच्या समोर गेली आणि ज्ञानोबरांच्या समोर गेल्यानंतर तिने ज्ञानोबरांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि अश्रुपात करू लागली, रडू लागली. हाताने ज्ञानोबरांचे दोनही पाय घट्ट धरले आणि जेव्हा ती रडायला लागली ज्ञानोबरांनी आवाज दिला, मुला उठ.
मुला उठ. रडणाऱ्या त्या मुलीने सांगितलं, महाराज मी मुलगा नाही हो, मी मुलगी आहे. माऊलींनी न जाणो काय जाणलं. माऊली म्हटले, नाही बाळा तू मुलगा आहेस, उठ म्हटल्या बरोबर. काय आश्चर्य. ज्ञानोबरायांनी काय केलं महाराज, एका मुलीचा मुलगा केलेला आहे. ज्या ज्ञानोबरायांनी लिहिलं, ललाटीचे लिहिले न मोडे, काही केले त्यांनी ललाटीचं लिहिलेलं सुद्धा मोडलेलं आहे. कशामुळे? एका जीवाचे प्राण वाचवण्यासाठी. हे सामर्थ्य महाराज संतांमध्ये आहे, हे सामर्थ्य संतांमध्ये आहे. श्रीमद भागवतामध्ये एक घटना घडली. गोकर्ण उपाख्यानामध्ये आत्मदेवाला मुलबाळ नव्हतं. त्यावेळेस आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी वनामध्ये गेले. आणि जेव्हा आत्महत्या करण्यासाठी वनामध्ये गेले, आत्महत्या करणार तेवढ्याच एका महात्म्यांना येताना बघितलं. जसं महात्म्यांना येताना बघितलं, विचार केला चला महाराजांचं दर्शन करूया, मग नंतर आत्महत्या करूया. आणि जसं महाराजांचं दर्शन करण्याकरता गेले आत्मदेव, महाराजांचे पाय दोनही हातांनी घट्ट धरले आणि रुदन करू लागले, रडू लागले. एकांतामध्ये रडणाऱ्या आत्मदेवाला बघितलं आणि त्या महात्म्यांनी आवाज दिला, बाळा उठ, का रडतोय, उठ. कथम रघुशिवी प्रत्वं काते चिंता बलियसी वदत्वा सस्वरं मय्य स्वस्य दुःखस्य कारणं. कथम रोदिसी विप्रत्वं काते चिंता बलियसी. हे विप्रवर का रडतायत, कोणती चिंता आहे तुम्हाला? कारण सांगितलं, महाराज माझ्या जीवनातली चिंता एकच आहे, मी गेल्यानंतर माझ्या पितरांचं तर्पण करायला माझ्या घरामध्ये कुणीही, म्हणजे मला मुलबाळ नाही हे उत्तर दिलं. त्याच्यासाठी आत्महत्या करायला मी वनात आलेलो आहे, हे कारण सांगितलं. लक्षपूर्वक ऐका. थोडं काही झालं की लोक आत्महत्या करतात, थोडंफार कर्ज झालं की आत्महत्या, 10वीत मार्क कमी पडले की आत्महत्या, कुठे नापास झाले की आत्महत्या, घरच्यांनी अपमान केला, घरामध्ये थोडंफार भांडण झालं की लगेच आत्महत्या, थोडं काही घडलं की लगेच लोक आत्महत्येचा विचार करतात. परंतु आत्महत्या हे कोणत्याही गोष्टीचं उत्तर नाही, निराकरण नाही. आज वाईट परिस्थिती आहे, उद्याही तशीच परिस्थिती राहील असं नाही. रात्र झाली, रात्रनंतर दिवस येतो, दिवसानंतर पुन्हा रात्र येते. तसं दुःख आहे तर दुःखानंतर सुखाचे दिवस येतात, पुन्हा दुःखाचे दिवस येतात, पुन्हा सुखाचे दिवस येतात. एक सांगू का, जर आपल्या जीवनामध्ये दुःख नसलं असतं तर आपल्याला सुखाची किंमत सुद्धा कळली नसते. म्हणून सुखाची किंमत कळण्यासाठी दुःखाचे दिवस सुद्धा जीवनामध्ये आले पाहिजे.
हे नाण्याचे दोन बाजू आहेत. म्हणून थोडं कर्ज झालं याच्यासाठी आत्महत्या करायची काही गरज नाही. आज कर्ज झालंय, उद्या भरपूर पाऊस पडेल, भरपूर पीक येईल, भरपूर पैसा येईल आणि काय आश्चर्य होऊ शकतं की पुढच्या वेळेस शेती विकत घेण्याचं सामर्थ्य निर्माण होईल, कर्ज मुक्त होऊ शकतो व्यक्ती. पण आजच्या स्थितीला त्या ठिकाणी घाबरून आत्महत्या करायला नको. यश जर मिळवायचं असेल तर आत्महत्या हा विचार डोक्यातून काढून टाकाय. जर आत्महत्या याच्यानेच निराकरण झालं असतं, कारण काही तरुण काय करतायत, एकामेकावर प्रेम झालं, आत्ताचं प्रेम स्वार्थाने आणि वासनेने भरलेलं, ज्याला प्रेम हे नाव दिलं जातं. प्रेमाची व्याख्या एवढी हलकी नाही. आणि अशा वेळेस एकामेकावर प्रेम झालं तर दोनही जण मरायला जात आहेत. का तर तुझ्याशिवाय जगू शकत नाही याला प्रेम म्हणताय महाराज. प्रेम जर बघायचं असेल ना तुम्हाला, तर ज्याच्यावर प्रेम करतायत ना त्यांना फक्त एकदा खोटं खोटं सांगून बघा, माझी एक किडनी फेल झालेली, करतो का माझ्या बरोबर लग्न. फोन सुद्धा उचलणार नाही महाराज दुसऱ्या दिवसापासून, फोन सुद्धा उचलणार नाही. फक्त एकदा खोटं खोटं सांगून बघा, मला कॅन्सर झालेला आहे. लग्न करणार का समोरचा माणूस? लग्न करणार नाही. प्रेम बघायचंय का तुम्हाला? आई वडिलांचा प्रेम आहे खरं मुलांवर. काय प्रेम आहे आई वडिलांचं मुलांवर? कसं प्रेम आहे आई वडिलांचं मुलावर? एखाद्या मुलाला काही दुःख निर्माण होऊ द्या, आई वडील संपूर्ण जीवनभर कमावलेली संपत्ती त्या मुलाला दवाखान्यामध्ये घालताय, याला खरं प्रेम म्हणतात. याला खरं प्रेम म्हणतात. एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला जर किडनी गेली ना, स्वतःची आई आणि स्वतःचा बाप किडनी देतो, बाहेरचे लोक किडनी देणार नाही. जाती करी लाभावीन प्रीती. आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा नसताना प्रेम करणारे आई वडील आहे, याला म्हणतायत खरं प्रेम. जीवनभर कमावलेली संपत्ती एका बापाला स्वतःसाठी वापरता येते महाराज. स्वतःचं सुंदर घर बांधता येतं, परंतु घरातली फरची न बसवता तो बाप बँकेमध्ये पैसा जमा करतो की
माझ्या ताईचं लग्न चांगलं लागलं पाहिजे आणि तिकडच्या लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, तिचे दिवस सुखाचे गेले पाहिजे. याला माय बाप म्हणतात महाराज, याला खरं प्रेम म्हणतात. एखाद्या वडिलांना भरपूर पैसा कमावल्यानंतर हातामध्ये सोन्याची अंगठी घालता येत नाही का? घालता येते. परंतु तोच बाप स्वतःच्या सुखांकडे न बघता एका जावयाला 2-2, 4-4 तोळ्याची अंगठी घालतो का? कारण माझी मुलगी सुखी राहिले पाहिजे. याला खरं प्रेम म्हणतात, याला आई बाप म्हणतात, याला आई वडील म्हणतात. हे खरं प्रेम आहे. म्हणून या खोट्या प्रेमासाठी आत्महत्या अजिबात करू नका. प्रेम कशामुळे करतायत आत्ताचे नवीन मुलं? तारुण्य बघितलं, सौंदर्य बघितलं, थोडे 2-4 गोड गोष्टी केल्या की झालं प्रेम. आय मिस यू, तुझा आवाज ऐकल्या विना झोप लागत. सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे महाराज. हे खोटं प्रेम आहे, याला भुलून जाऊ नका. ज्यांनी रात्र रात्र जागवून तुम्हाला झोका दिलेला आहे आणि अंथरुण ओलं केल्यानंतर त्या अंथरुणामध्ये, ओल्या अंथरुणामध्ये झोपलेली आहे ना, ती आईसारखं त्याग कोणी करू शकत नाही. त्याला खरं प्रेम म्हणतात. खोट्याला प्रेमाचं नाव देऊन आत्महत्या करायची गरज नाही. आत्महत्या करण्यासाठी गेले का? मूलबाळ नाही म्हणून. महाराजांनी सांगितलं, हे बघा तुमच्या कपाळावरच्या रेषा सांगताय, 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नाही. 7 जन्म तुम्हाला पुत्र संतान होणार नाही. त्या ठिकाणी आत्मदेवाने ऐकलं नाही. कथा भाग पुढे असा आहे की रडायला लागले, महाराज मी आत्महत्या करणारच. संतांना करुणा निर्माण झाली, एक फळ अभिमंत्रित करून दिलं. आत्मदेव ते फळ घरी घेऊन गेला. पुढचा कथा भाग आपल्याला माहित आहे. पत्नी धुंदुलीला दिलं, तिने फळ खाल्लं नाही. परंतु संतांमुळे प्रारब्ध असं बदलतं की गायीने फळ खाल्लं आणि गायीला मुलगा झाला, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं गेलेले आहे. म्हणजे प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य हे संतांमध्ये आहे. म्हणून असे संत जीवनामध्ये लाभदायक आहे. हा जीवनामधला लाभ जो आहे तो तुकोबरायांना हे जीवनातलं संतांचं भेटीचं वर्म माहीत होतं. त्याच्यामुळेच तुकोबराय म्हणतायत की जीवनामध्ये सत्संग करा. लोक म्हटले ठीक आहे महाराज, परंतु हे आमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबराय म्हणतायत की संत संगत घडण्यासाठी आणि प्रारब्ध जर बदलवायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्वजन्माचं सुकृत असावं लागतं. तेव्हा जीवनामध्ये या घटना घडत असतात. अभंगाचं दुसरं पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे. जर पूर्वजन्माचं पुण्य असेल तर महात्म्यांची संगत लाभत असते. पूर्व पुण्य विना परमार्थ सुद्धा होत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून
विठ्ठलावर अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. म्हणजे पूर्व सुकृत पूर्व पुण्य असावं लागतं तेव्हा जीवनामध्ये परमार्थ घडतोय. म्हणून म्हणतायत पूर्व पुण्य जरी होतीचा अनुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे. त्या संतांच्या जीवनामध्ये भेट होण्यासाठी पूर्व पुण्य आवश्यक आहे. म्हणून जीवनामध्ये तोच खरा जगामध्ये भाग्यवान आहे ज्याच्या जीवनामध्ये संत भेट होते. संतांच्या भेटीचा लाभ त्याला प्राप्त होतोय. तोच खरा भाग्यवान आहे. आपण तुम्ही आम्ही कुणाला भाग्यवान म्हणतोय? संत महात्मे त्याला भाग्यवान म्हणत नाही. मग ते धन असेल पुत्र असेल पत्नी असेल याला संत महात्मे भाग्यवान म्हणत नाही. अभंगाचं तृतीय तुकोबराय म्हणतायत जीवनामध्ये संत भेटीचा लाभ प्राप्त होण्यासाठी पूर्व पुण्य तर आवश्यक आहे. परंतु तोच जीवनामध्ये भाग्यवान आहे ज्याच्या जीवनामध्ये संत भेट घडते. खरा तो भाग्यवान आहे. भाग्य आपण तुम्ही कशाला म्हणतो? सर्व गावामध्ये बोर मारली परंतु एकालाच जर पाणी लागलं गावातले लोक म्हणतात अहो तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला पाणी लागलं. एखाद्या निर्धनाला धनाची प्राप्ती झाली लोक म्हणतात तो भाग्यवान आहे तो धनवान आहे. तो भाग्यवान आहे त्याला धनाची प्राप्ती झालेली आहे. आताच्या युगामध्ये असं आहे मुलगी मिळत नाही म्हणून एखाद्याचं लग्न झालं तो भाग्यवान आहे. म्हणून एखाद्याला मुलगा झाला की भाग्यवान आहे म्हटलं जातं. परंतु संतांच्या दृष्टीने भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा हे भाग्याचं लक्षण म्हटलेलं नाही. या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी जेही काही सुख प्राप्त करायचे असेल त्याच्यामुळे मिळणारा हा जो लाभ आहे त्यालाच फक्त धन पुत्र दारा हे सुखाचे लक्षण म्हटले जातात. त्याला भाग्य म्हटलं जात नाही. मग भाग्यवान कोणाला म्हणतात? संत महात्म्यांच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे? जो भगवान परमात्म्याला पंढरीनाथाला शरण जातोय त्याला भाग्यवंत म्हणताय. भाग्यवंत म्हणो जया शरण गेले. भाग्यवान कशाला म्हणतायत? ज्यांच्या जीवनामध्ये संत भेट झाली भाग्याचा उदय ते हे जोडी संत त्यांना भाग्यवान म्हटलं जातं. भाग्यवान कोणाला म्हणतायत? ज्याच्या अंतकरणातले काम क्रोधाधिक विकार नाहीसे होतायत त्याला भाग्यवान म्हणतायत. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी जे संसारी जन्मी जे याची लाग याला भाग्यवान म्हटलं जातं. ज्याच्यातले काम क्रोध लोभ मोह अहंकार हे विकार तो दूर करण्याचा प्रयत्न करतोय किंवा ज्याचे विकार दूर झालेले आहे त्याला भाग्यवान म्हणतायत. म्हणून असं भाग्यवान जर आपल्याला बनायचं असेल तर कलियुगामध्ये एक सोपा उपाय सांगितलेला आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण. म्हणून एकदा ताट बसायचं सगळ्यांनी दोन्ही हात ताट वर करायचे सगळ्यांनी आणि मुखाने भजन हाताने टाळी प्रेमाने विठोबा रखुमाई
तीन चरणाचा विचार आपण धावत्या वेगामध्ये केलेला आहे. संतांचं जीवनामध्ये सानिध्य फार महत्वाचं आहे. पूर्व पुण्याने जीवनामध्ये संत भेट होत असते. अशी जीवनामध्ये जर संत भेट झाली तर संत भेट झाल्यानंतर त्या संतांवर सर्वस्व अर्पण करायचंय, ही आपली वतनदारी करायची, हा आपला हक्क निर्माण करायचा आहे. अभंगाच्या शेवटच्या
वाजवायचे आहे सर्व गुणीजनांसाठी, महाराज मंडळींसाठी. अतिशय उत्कृष्ट असं गायन महाराज मंडळींनी केलेलं आहे. महाराज या ठिकाणी येऊन गात असताना आपल्याला ऐकायला अतिशय गोड वाटतंय, परंतु जीवनाचा बराचसा काळ या मंडळींनी गायन शिकण्यासाठी घालवलेला असतो. या ठिकाणी मृदंगाचार्य जरी असले, त्यांनी वाजवलेलं आपल्याला ठेकात वाजवल्यानंतर अतिशय गोड वाटतं, परंतु त्याचा अभ्यास करत असताना त्यांचे न जाणो किती वेळेस बोटं फुटलेले असतात. म्हणून ही कला नंतर त्यांना प्राप्त झालेली असते. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने जोरदार टाळ्या वाजवायच्या. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतायत की अशा संतांची संगत जर झाली तर तीच आपली वतनदारी, म्हणजे मिरासी हक्काची जागा आपण बनवून घ्यायची आहे. आणि संतांच्या पायी जीव द्यायचा म्हणजे संतांच्या चरणावर जीवभाव समर्पित करायचा आहे. अहंकार सोडून द्यायचा आहे. सर्वस्व संतांना समर्पित करायचं आहे. जर आपण काया वाचा मनाने संतांना समर्पित झालो तर ते संत महात्मे काय करत असतात? भागली या मज वाहतील कडिये त्यांचे याणी जोडे सर्वसू, ते भगवान परमात्म्यापर्यंत आपल्याला नेऊन ठेवतील. हे सामर्थ्य संतांमध्ये आहे. म्हणून त्यांच्या चरणावर सर्वस्व समर्पित करायचे शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी धावत्या वेगामध्ये 4ही चरणांचा आपण विचार केलेला आहे. झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं असे कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, समस्त ग्रामस्थ असतील, सर्व बच्छाव सर आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व तरुण